Hello student. Today we are going to discuss about the matrices, and in matrices we are going to see inverse of matrix by adjoint method. Today's lecture is our sixth lecture for matrices. In previous 5 lectures we had seen elementary transformations and inverse of matrix by elementary transformation. From today we are going to see about the inverse of matrix by adjoint method. So see what is the adjoint method. Very first we are going to see what is the adjoint method. पहा, आपल्याला ॲडजॉईंट मेथड म्हणजे काय, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड. तर ही ॲडजॉईंट मेथड काय आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. तर इथे तुम्ही इन्व्हर्स बाय ॲडजॉईंट मेथड पाहत असताल तर यामध्ये लक्षात ठेवा, यामध्ये A11, A12, A21 म्हणजे इथं पोझिशन्स ऑफ एलिमेंट्स आर इम्पॉर्टंट. A11 म्हणजे पहिल्या रोचा आणि पहिल्या कॉलमचा पहिला एलिमेंट. A12 फर्स्ट नंबर रिप्रेझेंट नंबर ऑफ रोची पोझिशन पहिला नंबर डिनोट करतो आणि दुसरा नंबर कॉलमची पोझिशन डिनोट करतो. A12 म्हणजे पहिल्या रोमधला आणि सेकंड कॉलमचा इंटरसेक्टिंग पॉईंटचा एलिमेंट. A23 फर्स्ट रो थर्ड कॉलमचा एलिमेंट इंटरसेक्टिंग पोझिशनचा. A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम इंटरसेक्ट जिथे होतात त्या लोकेशनचा एलिमेंट. A22 as like that. So remember these are the positions and these are the even odd position, plus minus plus alternate sign इथे येणार आहेत. तर यातली ही जी पहिली स्टेप आहे ना, ही स्टेप आहे मायनॉर फाइंड आउट करण्याची. म्हणजे इन्व्हर्स बाय ॲडजॉईंट मेथड ज्यावेळेस आपण म्हणणार आहे, इन्व्हर्स बाय ॲडजॉईंट मेथड असं आपण ज्यावेळेस म्हणणार आहे त्यावेळेस लक्षात ठेवा, तुम्हाला एकूण किती स्टेप ॲप्लाय करायच्यात. पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे मायनॉर, पहिली स्टेप. दुसऱ्यांदा फाइंड आउट करायचे कोफॅक्टर, दुसरी स्टेप. त्याच्यानंतरनं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे कोफॅक्टर. फाइंड आउट केल्यानंतरनं थर्ड स्टेप ही कोफॅक्टरची आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स तुम्हाला मिळेल आणि कोफॅक्टर मॅट्रिक्सचं तुम्ही कन्व्हर्जन ॲडजॉईंटमध्ये करणार आहात. म्हणजे ही ॲडजॉईंट कसा फाइंड आउट करायचा, ही थर्ड स्टेप. पहिली स्टेप आहे मायनॉर फाइंड आउट करण्याची, दुसरी स्टेप आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करण्याची, तिसरी स्टेप आहे ॲडजॉईंट फाइंड आउट करण्याची. आणि ॲडजॉईंट फाइंड आउट केल्यानंतरनं तुम्हाला इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे, ही चौथी स्टेप आहे. म्हणजे एकूण तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ ह्या 4 स्टेपमधून गेल्यानंतरनं मॅट्रिक्सचा इन्व्हर्स मिळणार आहे. 4 स्टेपमधून गेल्यानंतर मग ह्या ज्या 4 स्टेप आहेत त्या काय आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या. पहिल्यांदा फाइंड आउट करायचे मायनॉर. मायनॉर म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मायनॉर. बघा, या पोझिशन्स एलिमेंटच्या डिनोट केल्यात मॅट्रिक्समधल्या सफिक्सने. 1 1 1 2 1 3 फर्स्ट रो, 3 2 1 2 2 2 3 सेकंड रो, 3 1 3 2 3 3 थर्ड रो. या पोझिशनला जे एलिमेंट आहेत प्रत्येकाचा मायनॉर फाइंड आउट करता येतो. मग तो मायनॉर कसा फाइंड आउट करायचा आहे तर त्याने डेफिनेशन दिलेली आहे. AIJ मीन्स MIJ. इथं लिहिलं ना मी M11 M12 हे कसे फाइंड आउट होतात, M11 M12 M21. तर त्याची डेफिनेशन पहा. व्हॅल्यू ऑफ 2/2 डिटर्मिनंट. हा 2/2चा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. विच इज ऑब्टेन्ड बाय इलिमिनेटिंग
आयथ अँड रो अँड जेथ कॉलम. म्हणजे हा जो ओरिजिनल मॅट्रिक्स आहे ना ए, यातला आयथ रो आणि जेथ कॉलम तुम्ही इलिमिनेट केला की AIJचा मायनॉर मिळणार आहे. म्हणजे आता A11 फाइंड आउट करायचा असेल ना मायनॉर A11चा, तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इलिमिनेट करून राहिलेल्या या पार्टचा 2x2 डिटर्मिनंट तयार होणार आणि तो तुम्ही फाइंड आउट करणार. लक्षात घ्या, तुम्हाला इथे जो डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे तो डिटर्मिनंट म्हणजे हे पहा. आता मी पहिला पार्ट तुम्हाला इथे एक्सप्लेन करून दाखवतो यातला. ठीक आहे. तर पहा, आता समजा या इलेमेंटचा तुम्हाला मायनॉर फाइंड आउट करायचा आहे, तर तुम्ही काय करणार आहात पहा. त्याचा जर तुम्ही मायनॉर फाइंड आउट करणार असताल तर हा पहिला रो आणि हा पहिला कॉलम इलिमिनेट करणार तुम्ही. आणि ते इलिमिनेट केल्यानंतर इथे जो हा मॅट्रिक्स राहील ना 2x2 किंवा त्याला डिटर्मिनंट म्हणा तुम्ही, तो जो डिटर्मिनंट राहील ना तो डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. तो जो डिटर्मिनंट आहे तो सॉल्व करायचा आणि त्याचं जे आन्सर येणार आहे ते आन्सर म्हणजे त्याचा मायनॉर असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे M11 हे या इथं जो तयार होतो आहे ना या ब्ल्यू लाईनने दाखवलेला 2x2 डिटर्मिनंट, तो 2x2 डिटर्मिनंट सॉल्व करणार हा मेन डायगोनल मायनस रिव्हर्स डायगोनलचा प्रोडक्ट घेऊन, आणि जे आन्सर येणार आहे ना ते M11 असणार आहे. म्हणजे पहिला रो हा आणि पहिला कॉलम इलिमिनेट केल्यानंतर A11चा मायनॉर मिळणार आणि तो मायनॉर म्हणजे व्हॅल्यू आहे. ती कशी मिळणार, तर ह्या ब्ल्यूमध्ये जे दाखवलं ना 2x2चं डिटर्मिनंट, ते सॉल्व केल्यानंतर जे आन्सर येणार आहे ते आन्सर असणार आहे त्याचा मायनॉर. समजलं? पहा, आता सिमिलरली पहा. आता समजा तुम्हाला हा M22 फाइंड आउट करायचा आहे. M22 म्हणजे मायनॉर ऑफ, पहा आता M22 म्हणजे काय असणार आहे पहा. M22 म्हणजे काय असणार आहे, तर इथे जो तुम्हाला दिसत आहे इलेमेंट पहा, हा जो सेकंड पोझिशनचा हा जो इलेमेंट आहे, हा सेकंड पोझिशनचा इलेमेंटचा मायनॉर फाइंड आउट करायचा. म्हणजे आता तुम्ही कॅन्सल काय करणार आहे पहा. कॅन्सल कोणता रो आणि कोणता कॉलम होणार आहे पहा 2चा मायनॉर फाइंड आउट करायचा. म्हणजे सेकंड कॉलम सेकंड रो इलिमिनेट करणार तुम्ही. सेकंड कॉलम सेकंड रो इलिमिनेट करणार तुम्ही. मग राहिलेले इलेमेंटचा डिटर्मिनंट, म्हणजे आता राहिलेले इलेमेंट कोण, तर पहा इथे तुम्हाला दिसत आहेत. इथे तुम्हाला दिसत आहेत कोणते राहिलेले इलेमेंट आहेत. तर पहा तुम्ही आता राहिलेले इलेमेंट म्हणजे कोणतं डिटर्मिनंट आता तुम्हाला सॉल्व करायचं आहे, तर इथे तुम्हाला डिटर्मिनंट जे सॉल्व करायचं आहे ते हे आणि हे, या दोघांचे इलेमेंट सबट्रॅक्ट करायचे. सो रिमेंबर, इन दिस वे यू हॅव टू सॉल्व मायनॉर ऑफ दॅट. म्हणजे 2x2चं डिटर्मिनंट. आता समजा तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, समजा तुम्हाला M33 जर फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही आता M33 फाइंड आउट करण्यासाठी हा इलेमेंट आहे A33 पोझिशनचा. मग याचा मायनॉर फाइंड आउट करायचा असेल तर थर्ड रो आणि थर्ड कॉलम इलिमिनेट करणार. मग हे इलिमिनेट केल्यानंतर जो तुमच्या समोर डिटर्मिनंट राहतो, कोणता डिटर्मिनंट राहतो बघा, हा राहिलेला डिटर्मिनंट आहे. हा डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व करायचा आहे 2x2 मेथडने. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. मग हे डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर जे आन्सर येणार ते आन्सर म्हणजेच काय असणार आहे, मायनॉर ऑफ M33. तर तुम्हाला यातून मायनॉर कसे फाइंड आउट करायचे, M11
M22 M33 हे कोणत्या पोझिशनचे मायनॉर आहेत आणि ते कसे फाइंड आउट करायचे हे समजलं का बघा. मग तुम्ही आता यानंतर मायनॉर फाइंड आउट करायला तुम्हाला येत आहेत हे क्लिअर झाल्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे आपली ही दुसरी स्टेप आता कोणती, कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर, मग कोफॅक्टर म्हणजे काय तर फॉर्म्युला दिलेला आहे इथं तुम्ही पहा, हा फॉर्म्युला AIJ, कोफॅक्टर ऑफ AIJ कसा फाइंड आउट केला जातो. कोफॅक्टर ऑफ AIJ फॉर्म्युला -1/i+j MIJ, म्हणजे जी मायनॉरची व्हॅल्यू आहे त्यालाच -1/i+j ने मल्टिप्लाय करायचे. पण हे आता तुम्ही काही देण्यात ठेवू नका, मी डायरेक्ट दाखवलं इथं डायरेक्ट पोझिशन. जर तुमच्याकडे यमच्या व्हॅल्यूज असतील ना सर्व आत्ता मी सांगितलेल्या पद्धतीने फाइंड आउट केलेल्या M11 M12 तर त्या सगळ्या व्हॅल्यू अशा इथं M11 इथे M12 इथे M13 इथे M21 M22 M23 या व्हॅल्यू इथे पुटअप करा आणि मग प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस असं तुम्ही अल्टरनेट मायनस साईन देत चला. प्लसने सुरुवात करा आणि शेवट पण प्लसने करा. अल्टरनेट मायनस साईन देत चला. डायरेक्ट मायनॉरचं कन्व्हर्जन कोफॅक्टर मॅट्रिक्समध्ये होतं, हे लक्षात घ्या. इथे मायनॉर फाइंड आउट केल्यानंतरनं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस म्हणजे प्लसनं सुरुवात करायची आणि रो वाईज अल्टरनेट साईन देत चालायचं, शेवटी प्लसच येतं. मग ह्या यमच्या व्हॅल्यूजला प्लस मायनस साईन अल्टरनेट दिलं की जे कन्व्हर्जन त्या पोझिशनचं होतं ते कोफॅक्टर मॅट्रिक्समध्ये होतं. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स तुमचा फाइंड आउट झाल्याच्या नंतर तुम्हाला कोफॅक्ट्रिक्स मॅट्रिक्स समजा मी इथं दाखवलं आहे सिम्बॉल सीने A11 A12 A13 हे दाखवले त्याचे इलेमेंट अगोदरच्या पद्धतीने केल्यानंतर. मग आता याचं ॲडजॉईंटमध्ये कन्व्हर्जन कसं केलेलं आहे बघा. कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट केला. आता थर्ड स्टेपकडे जाऊ आपण, ॲडजॉईंट ऑफ A ADJ ऑफ A. तर हे तुम्हाला इथे ह्या दोन स्टेप पाहिल्यानंतरच क्लिअर होईल. पहा कोफॅक्टरचंच कन्व्हर्जन ॲडजॉईंटमध्ये केलं आहे. तुम्ही जर बारीक लक्ष दिलं ना तर हा जो पहिला रो इथे होता तो इथे पहिला कॉलम केला आहे, दुसरा रो होता तो दुसरा कॉलम झाला आहे, तिसरा रो होता तो तिसरा कॉलम झाला आहे. म्हणजे ट्रान्सपोज याला म्हणतात. म्हणजे पहिल्याचे सर्व रो दुसऱ्याच्या कॉलममध्ये कन्व्हर्ट करणे म्हणजे ट्रान्सपोज याला म्हणतात. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स जो मिळाला आपल्याला मॅट्रिक्स सी याचा तुम्ही ट्रान्सपोज घेतला की ॲडजॉईंट मिळतो. ट्रान्सपोज घेणे म्हणजे काय तर कोफॅक्टर मॅट्रिक्समध्ये आलेले सर्व रो त्याच्या सिक्वेन्सनुसार कॉलममध्ये कन्व्हर्ट करा. म्हणजे जो इथं पहिला रो होता तो इकडे ॲडजॉईंटमध्ये पहिला कॉलम होईल, दुसरा रो होता तो दुसरा कॉलम होईल, तिसरा रो होता तो तिसरा कॉलम होईल. या पद्धतीने आपण कोफॅक्टरचं कन्व्हर्जन ट्रान्सपोजमध्ये करून घेतलं. पहा ट्रान्सपोज मॅट्रिक्समध्ये करून घेतलं. आणि आता ट्रान्सपोज मॅट्रिक्स तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकता तर इन्व्हर्सचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा ध्यानात ठेवा. A इन्व्हर्स इज इक्वल टू 1/mod ऑफ A ॲडजॉईंट ऑफ A. मॉड ऑफ A म्हणजे डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ मॅट्रिक्स A. मग इथं जो ॲडजॉईंट आलेला आहे हाच इन्व्हर्स होणार आहे, फक्त त्याला 1/mod A ने मल्टिप्लाय करायचं. हा फॉर्म्युला आहे, चौथी स्टेप. सो 1/mod A ने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला डायरेक्ट ॲडजॉईंटचं इन्व्हर्समध्ये कन्व्हर्जन होताना दिसेल. सो रिमेंबर व्हॉट आर द मेन स्टेप. फर्स्ट स्टेप मायनॉर फाइंड आउट करा. सेकंड स्टेप मायनॉरचं कन्व्हर्जन कोफॅक्टर्समध्ये करा, म्हणजेच कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करा. A11 कसा फाइंड आउट करायचा, A22 सांगितलं आता मी, त्या पोझिशनला ते एलिमेंट लिहिले. कोफॅक्टर बघा मायनॉरचं कन्व्हर्जन कोफॅक्टरमध्ये केलं दुसऱ्या स्टेपमध्ये. मायनॉरचं पहिल्या स्टेपला मायनॉर फाइंड आउट केले M11 M22 वगैरे. दुसऱ्या स्टेपला त्याचं कन्व्हर्जन कोफॅक्टरमध्ये केलं. आता तिसऱ्या स्टेपला कोफॅक्टरचं कन्व्हर्जन
ॲडजॉईंट ऑफ एमध्ये करायचं. बघा, म्हणजे मायनॉरचं कन्व्हर्जन कोफॅक्टरमध्ये करताना प्लस मायनस अल्टरनेट देत राहायचं हे सांगितलं. आणि आता कोफॅक्टरचं ॲडजॉईंटमध्ये कन्व्हर्ट करताना जो कोफॅक्टर आला त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, म्हणजे त्याचे रो कॉलममध्ये कन्व्हर्ट करायचे, ॲडजॉईंट मिळतो. आणि आता ॲडजॉईंटचं कन्व्हर्जन इनव्हर्समध्ये करायचं, चौथी स्टेप म्हणजे फॉर्म्युला 1/mod A ॲडजॉईंट ऑफ A हा फॉर्म्युला यूज करायचा. पहिली स्टेप मायनॉर फाइंड आउट करा, दुसरी स्टेप कोफॅक्टर फाइंड आउट करा, तिसरी स्टेप ॲडजॉईंट फाइंड आउट करा, चौथी स्टेप इन्व्हर्स बाय फॉर्म्युला फाइंड आउट करा. आणि यात पाचवी एक म्हणता येईल तुम्हाला डिटर्मिनंट व्हॅल्यू करणं आवश्यक आहे ना, डिटर्मिनंट व्हॅल्यू ती एक फाइंड आउट करा. म्हणजे साधारणतः 5 स्टेप तुम्ही केल्या की मॅट्रिक्सचा इन्व्हर्स तुम्हाला मिळणार आहे. सो सी हिअर सम एक्झाम्पल्स. पाहू आपण आता ह्या 5 स्टेपचे एक्झाम्पल्स. ओके, सो सी हिअर फर्स्ट एक्झाम्पल, व्हेरी फर्स्ट. पहा, हा मॅट्रिक्स डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा असं समजलं. हा मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे. डिटर्मिनंट लगेच फाइंड आउट करूच नका, पहिली स्टेप मायनॉरची करा, नंतर डिटर्मिनंट फाइंड आउट करू आपण. मी सांगतो तुम्हाला ते कसं असतं ते. तर 0 1 2 1 2 3 3 1 1 हे मॅट्रिक्स दिले आपल्यासमोर. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. मायनॉर बघा मी लिहिले, मायनॉरला सिम्बॉल यूज केला, म्हणजे करस्पॉन्डिंग 0चा मायनॉर M11, 1चा मायनॉर M12, 2चा मायनॉर M13, त्या पोझिशननुसार मायनॉर डिनोट केले इन दिस वे. मग हा मॅट्रिक्स तयार झाला 3/3साठी. बघा, मग हा मॅट्रिक्स तयार झाल्यानंतर आता मायनॉर कसा फाइंड आउट केला आहे ते मी सांगतो. ह्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट केल्यात आपण लास्ट टाईमसुद्धा पाहिलं आहे. ठीक आहे, आता पाहू आपण ह्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट केल्या. आता पहा, 0चा मायनॉर फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. समजा हा इथे जो 0 आहे ना, याचा मायनॉर फाइंड आउट आपल्याला करायचा आहे पहिल्या एलिमेंटचा. ठीक आहे, मग पहिल्या एलिमेंटचा मायनॉर फाइंड आउट करताना काय केलं त्यांनी, पहिला रो आणि पहिला कॉलम इंटरसेक्ट करा. ते दोघे इंटरसेक्ट झाल्यानंतर राहिलेला जो पार्ट आहे त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा. म्हणजे हे डिटर्मिनंट सॉल्व करा 2/2चं. मग ते डिटर्मिनंट सॉल्व केलं तर 2 × 1 2 -3 -1 देअरफॉर हिअर इज -1. समजलं का? बघा, म्हणजे पहिला एलिमेंट 1 1 पोझिशनचा मायनॉर M11 कसा फाइंड आउट केला, पहिला रो पहिला कॉलम एलिमिनेट केला, 2/2चा डिटर्मिनंट सॉल्व केला, आणि त्याचा आन्सर म्हणजे M11. समजलं? सिमिलरली आता याच पद्धतीने तुम्ही -8 म्हणजे M12 कसा फाइंड आउट केला पहा. M12 कसा फाइंड आउट केला ते पहा. M12 कसा फाइंड आउट केला, 1 2 आहे ना, म्हणजे पहिला रो पहिला कॉलम एलिमिनेट केला. आणि आता यानंतर तुम्ही ते डिटर्मिनंट सॉल्व केलं, म्हणजे 1 × 1 पहा, 1 × 1 आणि 3 × 3, मग 1 × 1 1 -9 म्हणून इथे आले तुम्हाला -8. समजलं? तर हे तुम्हाला इथे क्लिअर झालं की मायनॉर एलिमेंट कसे फाइंड आउट करायचे आहेत. आता -5 कसे आले ते, -5 म्हणजे M13ची व्हॅल्यू आहे. M13ची व्हॅल्यू म्हणजे पहिला रो आणि थर्ड कॉलम एलिमिनेट करा. आणि पहिला रो थर्ड कॉलम एलिमिनेट केल्यानंतर जो डिटर्मिनंट राहिला हा आहे त्याची व्हॅल्यू 2/2 मधली फाइंड आउट करा. मग तुम्हाला माहिती आहे 1 - 6 म्हणजे -5 येणार आहे, म्हणून इथे -5 आले. ओके, म्हणजे तुम्हाला ते -5 कसे आले हे इथं समजलं. मग या पद्धतीनं पहिला मायनॉर पहिली रो मिळवली की नाही मायनॉर मॅट्रिक्सची, की याचीच मदत घ्यायची डिटर्मिनंट सॉल्व करताना. पहा डिटर्मिनंटमध्ये काय केलेलं आहे, हा -1 इथे घेतला, हा -8 इथे नेला, हा -5 इथे घेतला. पहा व्हॅल्यूज कशा आपण ट्रान्सफर केल्यात. ठीक आहे,
आणि इथल्या याला मल्टिपलला काय घेतलं, इथला 0 पहिला एलिमेंट आहे तसा, इथे जो एलिमेंट आहे त्याच्या अपोजिट एलिमेंट घेतला जातो -1 आणि हा 3 आहे 2 आहे तो इथे. म्हणजे मायनॉर मॅट्रिक्सचा पहिला कॉलम पहिला रो जसाची तसा इथे घेतलेला आहे व्हॅल्यूज, आणि त्याला फक्त 0 -1 आणि 2 म्हणजे पहिला नंबर आहे तसा मल्टिपलला घ्यायचा, दुसरा नंबर 1 आहे तो मायनस अपोजिट करून घ्यायचा, आणि तिसरा आहे तो आहे तसा घ्यायचा. या पद्धतीने तुम्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. म्हणजे वेगळं डिटर्मिनंट सॉल्व करायचं नाही, अगोदर मायनॉरचा पहिला कॉलम मिळवायचा, पहिला रो मिळवायचा, आणि पहिला रो मिळाल्यानंतर ते मिळतं. सो आफ्टर दॅट इन दिस वे वी हॅड ऑप्टेन दिज ऑल व्हॅल्यूज. आता ह्या व्हॅल्यूज मिळवल्यात. आता तुम्हाला एखादं यातलं कोणतंही सांगू शकतो मी परत. तर पहा, आता समजा M22ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली असं तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर आपल्याला माहिती आहे, आपल्या माहितीनुसार M22 मग दुसरा रो आणि दुसरा कॉलम इलिमिनेट केला. मग राहिलं काय आता 2/2 मध्ये 0 2 3 1. मग 0 × 1 म्हणजे 0 -6. देअरफॉर बाय दिस टेक्निक दिस -6 इज हिअर. समजलं? -6 कसे आले, मायनॉर कसा फाइंड आउट केला. सो रिमेंबर, या पद्धतीने आपल्याला हे सगळे एलिमेंट फाइंड आउट केलेले दिसतील. मग हे सगळे एलिमेंट फाइंड आउट झाल्याच्या नंतर पुढे काय केलं, आता मायनॉर फाइंड आउट झाले, याचं कन्व्हर्जन आता पुढच्या स्टेपमध्ये कोफॅक्टरमध्ये केलं. आता कोफॅक्टरमध्ये कन्व्हर्जन करताना तुम्हाला इथे काय दिसत आहे ते लक्षात घ्या. काय दिसत आहे तर इथे तुम्हाला हे साईन प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस हे साईन पहिल्यांदा आपण दिलेले आहेत. म्हणजे पोझिशनला इव्हन पोझिशनला प्लस साईन, ऑड पोझिशनला मायनस साईन असलं देण्यात ठेवण्यापेक्षा डायरेक्ट इव्हन पोझिशन म्हणजे काय 1 1 म्हणजे सम केली तर 2, 1 2 म्हणजे सम केली तर 3, ऑड पोझिशन असं म्हणू शकतो आपण. पण तसलं देण्यात ठेवण्यापेक्षा डायरेक्ट देण्यात ठेवा. तुम्ही कसं देण्यात ठेवू शकता डायरेक्ट, तर तुम्ही इथे डायरेक्ट असं देण्यात ठेवू शकता प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. हां, आता या व्हॅल्यूज कुठून आल्या, हे सगळं मायनस प्लस पोझिशनला व्हॅल्यू साईन दिल्यानंतर इथले -1 जसेच्या तसे, इथले -8 जसेच्या तसे, -5 जसेच्या तसे, हे सगळ्या पोझिशन जसेच्या तशा आहे असा मायनॉर मॅट्रिक्स घेतलेला इथं ॲडजॉईंटमध्ये कोफॅक्टरमध्ये कन्वर्ट करण्यात. फक्त त्याच्या पोझिशनला प्लस मायनस साईन दिली, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, म्हणजे प्लस मायनसचे साईन दिले मायनॉर मॅट्रिक्सला की त्याचं कन्व्हर्जन कोफॅक्टरमध्ये होतं. आणि कोफॅक्टर या सिम्बॉलने डिनोट केला जातो, A11 A12 ह्या पद्धतीने. कॅपिटल एमच्या जागी ए कॅपिटल घ्यायचा, कोफॅक्टर झाला. मग हा तुम्हाला आता सगळे साईन दिल्यानंतर ज्या व्हॅल्यू चेंज झाल्या साईनमध्ये, ते साईन चेंज झालेल्या व्हॅल्यू इथं आल्या. हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता कोफॅक्टरचं मॅट्रिक्सचंच कन्व्हर्जन आपण कशात केलं, इथे ॲडजॉईंटमध्ये. मग ॲडजॉईंटमध्ये करताना आपण काय करतो हे तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं, ट्रान्सपोज घेतो म्हणजे काय केलं आपण पहा. ट्रान्सपोज घेतो म्हणजे काय केलं, पहिला रो पहिला कॉलम, त्यानंतर पहा दुसरा रो दुसरा कॉलम, त्यानंतर तिसरा रो तिसरा कॉलम. म्हणजे रोचं कन्व्हर्जन कॉलममध्ये करून घेतलं. काही नाही इथं बदल, रोचं कन्व्हर्जन कॉलममध्ये करा. रोचं कन्व्हर्जन कॉलममध्ये केलं की तुम्हाला काय मिळतो आहे, ॲडजॉईंट मिळाला आणि झालं. मग आता शेवटची स्टेप, लास्ट स्टेप काय केली, इन्व्हर्स मिळवला. A इन्व्हर्स 1/mod A इंटू ॲडजॉईंट ऑफ A. ॲडजॉईंट ऑलरेडी जो मॅट्रिक्स मिळाला आहे त्याला फक्त 1/mod A. mod A म्हणजे डिटर्मिनंट ऑफ A. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण अगोदरच फाइंड आउट करून ठेवलेली आहे, इथं -2 आलेली आहे पहा. ते कशी फाइंड आउट करायची सांगितलं मी. मायनॉर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा, पहिला रो जो मायनॉर मॅट्रिक्स आहे तोच आहे तसा घ्यायचा आणि मॅट्रिक्सचा पहिल्या रोचे एलिमेंटने त्याला मल्टिप्लाय करायचं, फक्त मिडलचा एलिमेंट मायनस घ्यायचा, अपोजिट घ्यायचा. थोडक्यात मायनस नाही म्हणता येणार, अपोजिट जे असेल त्याच्या अपोजिट साईन घ्यायचं. म्हणजे 0 आहे तसा पहिल्या मायनॉर एलिमेंटला मल्टिप्लाय करेल, 1 आहे -1 आहे तसा दुसऱ्या मायनॉर एलिमेंटला मल्टिप्लाय करेल, 2 आहे तसा
तिसऱ्या मायनॉर एलिमेंटला मल्टिप्लाय करून त्यांची ॲडिशन केली की डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळते. हे लक्षात ठेवा. मग हा डिटर्मिनंटची -2 व्हॅल्यू आलेली पुटअप केली इथे पहा, मॉड ऑफ 2च्या जागी -2 आणि हाच ॲडजॉईंट आहे तसा लिहिला. दिस इज द इनव्हर्स, दिस इज द इनव्हर्स. सो इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट जस्ट ओनली 4 स्टेप. डिटर्मिनंट ही स्टेप कन्सिडर करूच नका. 4 स्टेप, मायनॉर, कोफॅक्टर, ॲडजॉईंट आणि डिटर्मिनंट, सॉरी इनव्हर्स. बघा, मायनॉर फाइंड आउट करताना रो कॉलम इलिमिनेट करायचे आणि 2/2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, करस्पॉन्डिंग पोझिशनला लिहायची. कोफॅक्टर फाइंड आउट करताना मायनॉर मॅट्रिक्सच आहे तसा लिहायचा, फक्त प्लस मायनस अल्टरनेट करत जायचं. प्लसने सुरुवात केली, शेवटसुद्धा प्लसने होतो. म्हणजे जे आहे त्याच व्हॅल्यूला प्लस मायनस करायचं, साईन चेंज करून घ्यायचे थोडक्यात. कोफॅक्टरमध्ये अकॉर्डिंग टू इव्हन ऑड साईन चेंज. इव्हनला साईन चेंज होत नाही, ऑडला साईन चेंज होतं. म्हणजे प्लस जिथं येतं तिथं साईन चेंज होत नाही, मायनस जिथं येतं तिथं साईन चेंज होतं. हे थोडक्यात साईन चेंज करायचं कोफॅक्टरला. मायनॉरचे साईन चेंज केले की कोफॅक्टर मिळतो आणि कोफॅक्टरचाच ट्रान्सपोज घेतला की ॲडजॉईंट मिळतो. कॉलम रोचं कन्व्हर्जन कॉलममध्ये आणि झालं. मग ॲडजॉईंटलाच 1 डिटर्मिनंट व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं की इनव्हर्स मिळतो. झालं. हेही एक्झाम्पल आपण क्लिअर केलं. आता त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल पहा इथे दिलेलं आहे. सेम 1 2 3 0 2 4 0 0 5. मग पहा सेम टेक्निकने इथे 10 कसे फाइंड आउट केले पहा. 10 कसे फाइंड आउट केलेत पहा. तर हा फर्स्ट कॉलम इलिमिनेट केला. 2 × 5 2 × 5 10 -0 म्हणून इथे 10 आले. समजलं. त्यानंतर 0 कसे आले पहा. 0 हा सेकंड M12 आहे ना, म्हणजे पहिला रो दुसरा कॉलम इलिमिनेट करा. आता बघा 0 5 0 0 4 0 म्हणून 0 आले. त्यानंतर तिसरा एलिमेंट 0 कसा आला. 1 3 पोझिशनचा आहे ना, म्हणजे थर्ड कॉलम इलिमिनेट करा, 0च येणार. सो इन दिस वे फर्स्ट रो इज ऑब्टेन्ड ऑफ मायनॉर मॅट्रिक्स. मग आत्ता सांगितलं होतं तसं 1 × 10. म्हणजे आता काय केलं आपण, इथे हा 1 होता, हा 10 होता, मल्टिप्लाय केला 1 × 10. 2 मिडल इलेमेंट -2 × 0 म्हणून -2 × 0. 3 आहे तसे 3 × 0, 3 + 3 × 0. आणि मग हे सिम्प्लिफिकेशन केलं तर तुम्हाला 10 डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली, मायनॉर मिळाला. आता यानंतर मायनॉर मिळाल्यानंतर त्या मायनॉरचं कन्व्हर्जन साईन चेंज पहा. साईन चेंज फार महत्त्वाचं आहे. काय केलं आहे, हे बघा, हा आहे असा डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू जसे तशा घेतल्या इथं, त्यात काहीच बदल नाही केला. पण मी आता काय करणार, प्लस मायनस आणि प्लस. म्हणजे बघा, पहिल्या रोची सुरुवात प्लसने केली, शेवट प्लसने केला. दुसऱ्या रोची सुरुवात मायनसने झाली, शेवट मायनस. तिसऱ्या रोची प्लसने, शेवट प्लसने. प्लस मायनस आणि प्लस. म्हणजे थोडक्यात असं देणार, प्लस असं पेअर लिहा. मग साईन चेंज करून घेतले की तुम्हाला कोफॅक्टर मिळाला. साईन चेंज, मायनॉरचे साईन चेंज म्हटलं की कोफॅक्टर मिळाला. आणि आता कोफॅक्टरचं कन्व्हर्जन बघा, म्हणजे जो पहिला कॉलम होता तो पहिला रो होता तो पहिल्या कॉलममध्ये, दुसरा रो होता तो दुसऱ्या कॉलममध्ये, तिसरा रो होता तो तिसऱ्या कॉलममध्ये कन्व्हर्ट झाला. ॲडजॉईंट मिळाला. आणि ॲडजॉईंट मिळाला की हा फॉर्म्युला यूज केला, A 1 1/mod A ॲडजॉईंट ऑफ A. मग हा मॅट्रिक्स आहे तसाच इथे पुढे ॲडजॉईंट ऑफ Aचा लिहिला. आणि मॉड ऑफ Aचं टॅन डिटर्मिनंटचा आन्सर आपण 10 आत्ताच फाइंड आउट इथं करून दाखवलं होतं. मग ते आन्सर तिथे पुटअप केलं इथे, आणि म्हणून हे डिटर्मिनंटचं आन्सर आलं. अजून एक एक्झाम्पल पहा. आता इथं मी बोर्डवर सॉल्व करून दाखवलेलं आहे. पहा काय केलेलं आहे, सेम थिंग पहा. डिटर्मिनंट दिलेलं आहे, मायनॉर फाइंड आउट केला. 3 कसे आले तुम्हाला समजलेच असणार आहेत. पहा कसे आले 3. तर फर्स्ट
फर्स्ट कॉलम इलिमिनेट केला. 2 into 2 4 -1 into -1 +1 मायनस साईन 2/2 डिटर्मिनंटचं म्हणजे 4 - 1 देअरफॉर हिअर इज 3. सिमिलरली आता -1 कसे आले, हे -1 कसे आले, -1 कसे आले, फर्स्ट रो सेकंड कॉलम इलिमिनेट केला, राहिलेला डिटर्मिनंट सॉल्व केला, कारण फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे ना -1. मग -2 + 1 2/2 डिटर्मिनंट विचारात घेतलं तर राहिलेल्या एलिमेंटचं -2 + 1 देअरफॉर हिअर इज -1. ही सॉरी दिस -1 सेकंड हां हे मायनस आहे ना. सिमिलरली आता हे -1 कसे आले तेही समजतील. पहा फर्स्ट रो थर्ड कॉलम इलिमिनेट केला, काय राहिलं 1 - 2 देअरफॉर -1 इज देअर. In this way we had obtained all elements of minor. आणि मग इथे मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने 2 into 3 फर्स्ट इलिमेंट, -1 मिडलचा अपोजिट घेतलं, -1 + 1 थोडक्यात घे -1 into -1 आणि 1 into -1 हे डिटर्मिनंटचे 6 आले, सॉरी 4 आले. आणि मग त्याचं साईन चेंज इथे बघा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, आणि मग ते साईन चेंज झालं इथं. हे कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळाला तुम्हाला, कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळाला. इथे तुम्ही बघितलं तर हा कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळाला. झालं त्याचंच कन्व्हर्जन पुढे जाऊन ॲडजॉईंटमध्ये केलं, या मॅट्रिक्सचंच बघा ॲडजॉईंट ऑफ एमध्ये, म्हणजे इथं 3 1 -1 होते ते इथं कॉलममध्ये झाले कन्वर्ट. 3 1 -1 1 3 1 होते 1 3 1 -1 1 -1 1 3, आणि मग झाला हा फॉर्म्युला ॲप्लाय केला आणि इथे हे आन्सर आलं. इन दिस वे टुडेज लेक्चर इज ओव्हर.